ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन अर्थात आप्रोह संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, श्रीमती रुक्मिणी धनी, लवण्णा अंकुशे, रघुनाथ आदटराव, सुधाकर सुसलाती, दत्तात्रय कांबळे, अरविंद आदटराव, अरविंद जमादार, अशोक कोळी, लक्ष्मण वाघमारे, दत्ता कांबळे, लहू अंकुशे, राम आदी उपस्थित होते। सुप्रीम कोर्टाचा दिनांक 6 जुलै 2017चा जो जगदीश भैराचा निकाल लागलेला आहे त्याचा चुकीचा अर्थ लावून महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या 12,500 अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना आज अधिसंख्य पदावर त्यांनी नेमणूक केलेली आहे। हे अधिसंख्य पदाची नेमणूक करताना त्यांनी त्यांच्या पदोन्नती आणि अनुकंपा ह्या सर्व गोष्टी त्यांनी काढून घेतलेल्या आहेत। ज्या कर्मचारी सेवेत कायम झालेले आहेत किंवा स्थायी पदावर काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना त्यांनी 11 महिन्याची ऑर्डर देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। याशिवाय 14 डिसेंबर 2022च्या JR त्यांनी 2022पर्यंतच वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांत्रिक खंड हा अट घातलेला आहे। तांत्रिक खंडाची अट शिथिल केल्याशिवाय पुढच्या वर्षाचं त्यांना वेतनवाढ मिळणार नाही। ही बाब आम्ही शासनाला वेळोवेळी निदर्शनास आणून देताना देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कारवाई या महाराष्ट्र सरकारने केलेली नाही। या तांत्रिक खंड क्षमापन करावं अशा प्रकारची मुख्य मागणी आहे आणि आम्हा कर्मचाऱ्यांना 100 बिंदू नामावलीमध्ये समाविष्ट करून सेवानिवृत्तीचे सेवाविषयक सर्व फायदे आम्हा संपूर्ण कर्मचाऱ्यांना द्यावं अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करत आहे। याचप्रमाणे मराठा समाजाचे बांधवांना 16% आरक्षण दिलं, परंतु तो आरक्षण रद्द झाला। परंतु आरक्षण दिल्यापासून ते रद्द झाल्यापर्यंत जे 1553 कर्मचाऱ्यांना त्यांनी अधिसंख्य पदावर ठेवून तुम्ही सेवेत त्यांना कायम ठेवलं, सेवेचे सर्व फायदे त्यांना दिलेले आहेत। तशाच पद्धतीचा निर्णय आदिवासी अन्यायग्रस्त ते 33 जमातीचे कर्मचारी आम्ही आहोत असे 12,500 कर्मचाऱ्यांना आपण न्याय द्यावा अशा प्रकारची प्रमुख मागणी मी राज्य सरकारला आपल्या वतीने करीत आहोत। नीता दिलीप पाळगुंडगी, आप्रोह संघटनेची मी जिल्हा महिला आघाडीची अध्यक्ष आहे। आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय रद्द म्हणजे जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा। तसेच आमच्या ज्या आज मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या मागण्याला रिस्पॉन्स राज्य सरकारने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे। आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय त्यांनी काढून टाकायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा बैठक ठेवली होती, ती अचानकपणे त्यांनी कॅन्सल केलेली आहे। या तातडीने रद्द केलेली आहे। त्यामुळे तो सुद्धा आमच्यावर अन्यायच झालेला आहे। जाणून बुजून आमच्या ज्या काही बैठकी आम्ही घेतोय त्या ते रद्द करतायत। यावरून असे दिसते की आमच्यावर अन्याय केलेला आहे। संतोष पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय गेल्या 50-60 वर्षापासून या शासनाकडून होत आहे आणि आत्तासुद्धा त्याचं खर झालेलं आहे। कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री कोळी समाजाच्या न्याय हक्क सोडून देण्यासाठी एक बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीला काही आदिवासी मंत्री किंवा आमदार असू द्या त्यांनी विरोध करतात आणि मुख्यमंत्री ती बैठक रद्द करतोय, म्हणजे एवढी नामुष्की महाराष्ट्र शासनामध्ये कधीच घडलेली नव्हती। त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री त्यांनासुद्धा घेऊन बैठक बोलवण्याचा प्रयत्न करतायत आणि तीसुद्धा बैठक अशाच कारणामुळे रद्द झालं असं सर्व महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांना संशय आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल तर तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या दर्शनासाठी तुम्ही येणार आहात तर मी कोळी समाजाच्या वतीनं आव्हान तुम्हाला देतोय, जर येत्या तुमच्या दर्शनापर्यंत आषाढी वारीपर्यंत जर कोळी समाजाची बैठक नाही झाली आणि महाराष्ट्रातील तमाम कोळी बांधवाचा प्रश्न नाही मिटला तर कुठल्याही परिस्थितीत यावेळेस तुम्हाला दर्शन घडवू देणार नाही आणि विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला घेऊ देणार नाही, हे आम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे।